नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। राष्ट्रवादी भविष्यातही एनडीए सोबतच राहणार। सुनेत्रा पवारांची मोदी शहांच्या भेटीनंतर सुनील तटकरेंची स्पष्टोक्ती। आता जमिनीसाठी एनडीए परवानगीची गरज नाही। राज्य सरकारने जमीन महसूल कायद्यात केला मोठा बदल। महाराष्ट्रानंतर रोहित पवार यांची दिल्लीतही पत्रकार परिषद, म्हणाले तपास यंत्रणांचा तपास धीम्या गतीने, शहांची वेळ मागितली। आणि फडणवीस म्हणाले अजित पवारांच्या मृत्यूचे सत्य निश्चितपणे बाहेर येईल। रोहित पवारांनी तपास यंत्रणांवर विश्वास ठेवावा, त्यांनी लोकांच्या शंका उपस्थित केल्या। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। 2 महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लागत नसल्याने तपासाविषयी माहिती घेण्यास आल्यानंतर नेकनूर पोलिसांनी ठाण्यातच मारहाण केल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे। काल सायंकाळी हा प्रकार घडला असून त्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत। दरम्यान या प्रकरणात पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी स्वतःहून लक्ष घातले असून या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवला आहे। याबाबत बोलताना पोलीस अधीक्षक म्हणाले की नेकनूरचा जो काही प्रकार घडला आहे याबाबत केजचे एसडीपीओ यांना त्या ठिकाणी पाठवून सर्व सीसीटीव्ही बारकाईने पाहून चौकशी करून जे सत्य आहे त्याचे रिपोर्ट पाठवण्यास सांगितले आहेत। दरम्यान नेकनूरमध्ये काल घडलेल्या घटनेनंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त होत असून अल्पवयीन मुलगी 2 महिन्यांपासून बेपत्ता असूनही तिचा शोध लागत नाही। मात्र त्याविषयी विचारणा केली असता पालकांनाच मारहाण होत असेल तर ही बाब अत्यंत गंभीर असल्याच्या प्रतिक्रिया सामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहेत। गेल्या वर्षभरापासून गेवराई तालुक्यातील तलवडा येथील गाव तलाव संरक्षण भिंती लगतच्या अतिक्रमण उठवण्यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष श्री शेख खिजर जैनुद्दीन व श्री जयदेव शिंगणे हे मागणी करत आहेत। त्यांच्या या आंदोलनास प्रतिसाद देत ग्रामविकास अधिकारी मुसळे यांनी संबंधित अतिक्रमणधारकांना स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात दोन नोटिसा यापूर्वीच दिलेल्या असून आता तिसरी नोटीस देऊन अतिक्रमण काढण्याची वेळ आलेली असतानाच तलवडा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी मुसळे यांनी त्यांच्याकडे असलेला तलवडा ग्रामपंचायतचा अतिरिक्त चार्ज काढून घेण्याची मागणी गटविकास अधिकारी पंचायत समिती गेवराई यांच्याकडे केली असून तिसरी नोटीस देण्याचा धसका घेत की आर्थिक तडजोडीतून तलवाडा चार्ज सोडण्याची मुसळेंनी वरिष्ठांशी मागणी केली आहे। याबाबत तलवाडा येथे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे। तर या प्रकरणात नक्कीच काहीतरी काळेपांढरे झाल्याची चर्चा या निमित्ताने तलवाड्यात ऐकण्यास मिळत आहे। बीड शहरातील मुलींच्या छेडछाडीच्या वाढत्या घटनांबाबत तसेच नवीन व बंद अवस्थेतील जुन्या पोलीस चौक्या दामिनी चिडीमार पथकाच्या कार्यक्षमतेविषयी डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर आणि बीड नगर परिषदेच्या भाजप गटनेत्या डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांची काल भेट घेऊन सध्या बीड शहरातील शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेसच्या परिसरात छेडछाडीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे निदर्शनास आणून दिले। गेल्या 2 दिवसात काही अशा घटना शहरात घडल्या जिथं की नशेच्या भरात काही मुलींना छेडछाड होणं, त्याच्यावरनं वादविवाद निर्माण होऊन त्याला एक वेगळा जातीय धार्मिक असा रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला। या गोष्टींना आळा बसणे आणि तसेच शाळा कॉलेजेसच्या जागी गस्त वाढवणे, पथक आणि चौकीची तिथं उपाययोजना करणं, यासाठी आम्ही माननीय SP साहेब आणि आताच आपण पाहिलं DYSP मॅडम यांना भेटून बोललेलो आहोत आणि त्या गोष्टींवर ते कारवाई करण्याचं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलंय। तसंच येणारा काळ सणावाराचा आहे, आता त्यावेळेस आपण अजून जास्तीचं सतर्क राहणं गरजेचं आहे आणि कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स काय काय घेता येतील याबद्दल काही चर्चा केली। आज दिनांक 11/2/2026 पासून बीड जिल्हा पोलीस दलातील 174 पोलीस शिपाई पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया पोलीस मुख्यालय बीड येथील मैदानावर सुरू असून आज एकूण 800 उमेदवारांची मैदानी चाचणी होती। त्यापैकी 618 उमेदवार हजर होते तर त्यापैकी 496 उमेदवार मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले। मैदानी चाचणीसाठी आलेल्या सर्व उमेदवारांसाठी पिण्याचे पाणी, जेवण तसेच वैद्यकीय सुविधा या मैदानावरच उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान 1600 मीटर धावण्याच्या चाचणीनंतर एका उमेदवारास अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यास उपचारासाठी बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवून देण्यात आले। मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। दीपक भास्कर वाहवळे वय 26 वर्षे, राहणार मांडखेल, तालुका परळी, जिल्हा बीड असे मयत तरुणाचे नाव आहे।
सदरची भरती प्रक्रियेतील सर्व घटनांचे चित्रीकरण करण्यासाठी पोलीस मुख्यालय बीड परिसरात अत्यंत अद्ययावत असे CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. सदर उमेदवार दीपक वाहवळे यांनी 1600 मीटर धावण्याचा व धाव पूर्ण झाल्यानंतरचा संपूर्ण घटनाक्रम हा CCTV कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. तथापि सदर दुर्दैवी मृत्यूबाबत संबंधित सर्व बाबींची तपासणी करण्यात येत आहे. ही दुर्दैवी घटना वगळता आज भरती प्रक्रिया ही शांततेत पार पडली. तर पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणीसाठी आलेल्या सर्व उमेदवारांना जेवण व पाण्याची व्यवस्था पोलीस मुख्यालयातच करण्यात आलेली असून सर्व उमेदवारांनी पुरेसा आहार व पुरेसे पाणी प्यावे आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी अशा सूचना पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी दिल्या आहेत. दरम्यान पोलीस होण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन दीपक हा मोठ्या आशेने पोलीस भरतीची तयारी करत होता. मात्र ज्यावेळी त्याचे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आली त्याच वेळी काळाने त्याच्यावर झडप घातली आणि त्याचे पोलीस होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिले. त्यामुळे आपला मुलगा पोलीस बनूनच परत येईल अशी आशा बाळगून असलेल्या वाहवळे कुटुंबावर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काल मंगळवार दिनांक 10/2/2026 रोजी बीड मांजरसुंबा रोडवरील पालीपासून जवळच असलेल्या मंजिरी फाटा येथे एका भरधाव कारने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून हा अपघात एवढा भीषण होता की कारच्या समोरचा भाग अक्षरशः चकनाचूर झाला होता. सदरचा अपघात हा मंजिरी फाटा येथील महामार्गावर एका कारने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदारपणे धडक दिल्यामुळे झाला असून यामध्ये हरी सोनवणे राहणार चाळीसगाव यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर 3 जण जखमी झाले आहेत. जखमींना बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बीड तालुक्यातील नवगण राजुरी सर्कलमधील वंजारवाडी येथील लघु सिंचन प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती व सुधारणा कामांसाठी 1,07,45,600 रुपये एवढ्या रकमेची प्रशासकीय मंजुरी मिळाली असून त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकल्पासाठी आम्ही 5 वर्षे पाठपुरावा केला असून आता आयत्या पिठावर कोणीही रेगोट्या मारू नयेत असे पत्रक केशव तांदळे यांनी काढले आहे. या प्रकल्पाअंतर्गत सांडव्याच्या तुटफूट झालेल्या भागास संधानकीय भिंत बांधणे, गळती होणाऱ्या ठिकाणी जॅकेटिंग करणे, सांडव्याखाली ग्राउटिंग, पाणी पातळी दर्शक पट्टी बसवणे, मुख्य कालव्याची दुरुस्ती, पाणी वापर संस्था स्थापन करणे आदी महत्त्वाची कामे प्रस्तावित आहेत. या कामांमुळे धरणाची सुरक्षितता वाढणार असून कालव्यातील गळती थांबून पाण्याचा प्रभावी वापर सिंचनासाठी होणार आहे. या यशामागे माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच बीडचे तत्कालीन पालकमंत्री व उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रयत्नांचा मोठा वाटा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्हीजेएनटी सेलचे तालुका अध्यक्ष श्री केशव तांदळे यांनी व्यक्त केले आहे. आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.